काल अशोक चव्हाण साहेब गेले भाजपमध्ये आणि मला असं वाटतं की बहुतेक नाना पटोले पण हे काही दिवसांनी भाजपमध्येच जातील, कारण की ते भाजपमधूनच काँग्रेसमध्ये आलेले आहे. आणि ज्या पद्धतीनं आंबेडकर साहेबांची मीटिंग झाली आणि नाना पटोलेंना इतकं दूर ठेवलं की ज्या मोठ्या पक्षाचे ते प्रदेशाध्यक्ष, ज्या पक्षाचे इतके आमदार 40-45 आमदार खासदार, आणि त्यांना दूर ठेवलं. ते माझ्या माहितीप्रमाणे जे काही सुरू आहे, नाना पटोले फक्त वेट अँड वॉचमध्ये आहेत. ते केव्हाही भाजपमध्ये जाऊ शकतात आणि होऊ शकतं भाजपकडनं ते एका मोठ्या पदाचे दावेदारसुद्धा राहू शकतात. प्रदेशाध्यक्ष आहेत ते आधार काय? आता प्रदेशाध्यक्ष असताना सुद्धा कालच्या तुमच्याच चॅनलमध्ये मी बघितलं की सगळे पॉवर्स त्यांनी बाळासाहेब थोरातांना देऊन टाकलेले आहे. तर मग आता नाना भाऊजवळ का कोणते पॉवर राहणार आहे? हाच तर तो सगळ्यात मोठा आधार आहे. आणि ते वाटच पाहून राहिले, कारण की ते सुद्धा अस्वस्थ आहेत काँग्रेसमध्ये. म्हणून मला असं वाटतं की बहुतेक ते भाजपमध्ये जातील. आणि त्या वेगवेगळ्या स्टोऱ्याही पण त्यांच्या आलेल्या आहेत. त्यांनी जो राजीनामा दिला कोणाला न सांगता. आता नाना भाऊंना मी जितका ओळखतो तितकं बहुतेक कोणीच ओळखत नाही. नाही, म्हणजे माझे काही त्यांचे वैयक्तिक काही भांडणं आहेत किंवा काही आहे असा काही विषय नाही आहे. आमचे अजूनही चांगले पारिवारिक संबंध आहे. पण राजकारणामध्ये ज्या पद्धतीनं घडामोडी होऊन राहिल्या, तर ते सुद्धा कुठं ना कुठं असं त्यांच्यावरही काँग्रेसचे लोक आरोप करून राहिले आहेत. म्हणून असं मला वाटतं आणि माझा जो काही आधार आहे की ते याच्यामध्ये भाजपमध्ये परत जाऊ शकतात. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.